हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी अगदी साधा सिंपल असा बेत बनवला आहे. तर सुकटीची चटणी बनवली, त्यासोबत ज्वारीची गरमागरम भाकरी. तर आज ही जी सुकट बनवली आहे तर ती मी कांद्याची पात घालून बनवली आहे. तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी गॅसवर एक तवा गरम करत ठेवला आहे. तर मी आज सुकट लोखंडी तव्यामध्ये बनवणार आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. तेल गरम झालं की 1 चमचा धना जिरा पूड आणि 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातले आणि त्यानंतर ही सुकट आहे तर ती मी आधी भाजून घेतले आणि 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ अशी धुवून घेतले. तर आता ती सुकट पाण्यामधून काढून आपल्याला फोडणीला घालायची आहे. तर सुकटीचा एक वास जाण्यासाठी म्हणून सुकट आधी छान अशी भाजून घेतली ना आणि नंतर धुवून त्याची भाजी केली ना तर टेस्ट पण छान येते आणि त्याचा वासही कमी होतो. तर आता मी सुकट चटणीसोबत वगैरे मिक्स करून घेतले. त्यानंतर ही आहे कांदापात. तर एक मोठी जुडी कांदापात मी घेतलेली आहे आणि ती अगदी बारीक अशी चिरून घेतली. त्यासोबत कांद्याच्या पातीला जे शेंड्याला कांदे असतात तर तेही चिरून घेतलेत. तर असं मी ही कांद्याची पात तव्यामध्ये घालून घेतली. त्यानंतर चवीनुसार मीठ घातले आणि आता हे आपण छान मिक्स करून घेऊयात. तर आता तवा तर फुल झाला आहे, त्यामुळं अगदी हळूहळू हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर भाजी शिजत आली की ते शिजून कमी होतं, पण आधी सुरुवातीला तर हलवताना जरा अगदी हळू हलवायला लागते, कारण ते बाजूनं सांडू शकतं आहे. आणि आता ते मी मिक्स करून घेतलं आहे, तर बघू शकता. त्यानंतर हा टोमॅटो आहे, तर 2 मोठ्या साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घातलेत. त्यानंतर घातलेलं आहे कोकम. तर 2 ते 3 कोकमचे तुकडे मी घातलेले आहेत आणि त्यानंतर सब्जी मसाला घातलेला आहे 1 चमचा. तर तुम्ही कोणताही गरम मसाला त्यामध्ये घालू शकता, त्यानं टेस्ट छान येते भाजीची. आणि आपल्याला ही सुकट झणझणीत अशी बनवायची, त्यामुळे मी तिखट म्हणजे कांदा लसूण मसालाही 2 चमचे घातला आहे. त्यानंतर हा गरम मसाला पावडरही घातली आहे. त्यामुळे आपली ही जी सुकट आहे ती खूप छान अशी एकदम झणझणीत तयार होणार आहे. तर आता त्यानंतर मी त्यावर ठेवलेलं आहे झाकण. कांद्याच्या पातीला भरपूर असं पाणी सुटतं, तर त्यामध्येच आपली सुकट जी आहे ती शिजली जाणार आहे. आपल्याला वरून काही पाणी वगैरे घालायचं नाही आहे. आणि बारीक गॅस करून आपल्याला ही एक 10 ते 12 मिनटं तरी म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी आटेपर्यंत सुकट शिजवून घ्यायची आहे. तर लास्ट टाईम मी सुकट बनवली होती त्यामध्ये कोकम घातलं नव्हतं. तर मला बऱ्याच अशा कमेंट आल्या होत्या की सुकटीमध्ये कोकम घातल्याशिवाय सुकटीचं म्हणजे टेस्ट येत नाही किंवा ती सुकट म्हणून वाटत नाही. तर यावेळी मी आवर्जून म्हणजे कोकम घालताना दाखवले. तर मी कधी कोकम घालते, कधी नाही घालत असं असतंय. कधी साधी सिंपल नुसती कांदा घालून जर सुकट बनवली सुकी भाकरीबरोबर खायला, तर मी त्यामध्ये नाही सहसा कोकम घालत. पण आज मी आवर्जून त्यामध्ये कोकम घातले आणि बघू शकता आता आपली ही जी सुकट आहे, तर त्यातलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे आणि ही भाजी जी आहे ती तयार झालेली आहे. तर आता ती मी सर्व्ह करते आहे. तर भाकरीसोबत जर ही सुकट असेल तर त्याच्यासोबत अजून दुसऱ्या कोणत्याही भाजीची गरज लागत नाही, एवढी छान टेस्ट. आणि नक्की एक भाकरी तर माणूस यासोबत खाऊच शकतो. आणि बघू शकता अशी गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्यासोबत मी ही सुकट सर्व केली आहे. तर अगदी झटपट आणि थोड्याच साहित्यामध्ये तयार होणारी रेसिपी आहे. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं कांदापात घालून सुकटीची भाजी करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि त्याचबरोबर मी बनवलेली ही सुकटीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय. थँक्यू.